नियोजनात आम्ही फक्त आम्ही इलेक्शनमध्ये होतो की ते बसायचं. गेली 4 दिवस झालं सातारमध्ये साहित्य संमेलन चाललं 90. जरी मित्रो म्हणाला तो तरी ऐकायचे नाही. गाववाले गुड मॉर्निंग. काय म्हणते मॅनेजमेंट? मजेत ना? आम्ही पण एकदम मजेत. तर आज व्लॉगची सुरुवात मी केली राहणार ना. सकाळी आलो वॉकला, आता चाललो आहे रिटर्न. काय झालं, आभाळ आल्यामुळं थंडी जरा कमी वाटते. वा कमी थंडी जरा. रात्री पण एवढी थंडी नव्हती. आत्ता पण आभाळच आहे 2-3 दिवस. बाकी आज संडे निवांत आहे, सगळं कार्यक्रम एकदम. पण आज आहे ना बरेच प्लॅन केलेत आणि आजचा ब्लॉग खूप एक्सायटिंग आहे. तुम्ही जरा स्टेट येऊन. फक्त काय होते, प्लॅन बरेच केलेले असतात पण ते एक्झिक्यूट किती होतात ह्याच्यावर जरा एक डिबेटचा विषय येतो. काय आहे, आता मुलांची पण उद्या परीक्षा आहे, युनिट टेस्ट आहेत. बट आहेत, आपण सिरियसली घेतल्या पाहिजे थोड्या, नाही तर त्यांना पण सिरियसनेस येत नाही मुलांना पण. रात्री आहे ना हा मुरुम आला, 2 गाड्या मुरुम पडला आहे. ओके, म्हणजे आज राहिलेल्या 4 गाड्या मुरुम येईल, 4-5 गाड्या येईल मला वाटते, सगळे बॉक्सेस भरायला. दादांची काय गडबड चालली. आम्ही नवीन माणूस आणलं आहे पाणी मारायला. तर आता काय करते ते, आपण जे पॉईंट्स काढलेले ना, कॉर्डिनेट चेक करायला चालले. जे पिलर्स वगैरे तिथं हे केलेत ना, तर ते बरोबर आलेत का? बरोबर ना दादा? झालेत का? आलेत का बरोबर सगळे? सगळे व्यवस्थित आहेत ना? ओकेच. गेली 4 दिवस झालं सातारमध्ये साहित्य संमेलन चाललं, 99 साहित्य संमेलन. आणि मी पहिल्या दिवशीच येणार होतो, पण काही माहिती आहे तुम्हाला आपलं काय काम आहे. तर आज लास्ट डे आहे, आज जरा वेळ काढलाच म्हणलं गेलं पाहिजे. आणि आता थोड्या वेळात इथं आहे ना कवी संमेलन आहे, 1 वाजता चालू होणार होतं, मी पोचले 1:30 वाजता. ठीक आहे, आता काय आपली कामं. सो पहिल्यांदा कवी संमेलन बघूयात आणि नंतर मग बाकीचे स्टॉल बघायला जाऊयात आपण. असोत तारे लाखो गगनी, तू चमचमता तारा. असोत तारे लाखो गगनी, तू चमचमता तारा. नसो तेज त्या प्रखर रवी सम, नसो तेज त्या प्रखर रवी सम, नसो विस्तृत पसारा. साध लोके दारा साध झाली. कविता जाणवायला सुरुवात होईल, कविता जाणवायला सुरुवात होईल. आणि कोणास माझ्या कवितेचा हा शेवट कदाचित तुमच्या कवितेचा प्रारंभ बनून जाईल, तुमच्या कवितेचा प्रारंभ बनून. यव्वनातील धुंद सकाळ असतो वसंत, साहित्यिकांच्या लेखणीचा धूर अन जाळ असतो वसंत. केली बरे चालले होते माझे दुनियेसोबत, बरे चालले होते माझे दुनियेसोबत. माझ्या मधल्या माणुसकीने काडी केली. जरी मित्रो म्हणाला तो तरी ऐकायचे नाही. खरे नसते पुढे भाषण, तिला जाऊन सांगा कुणाचा बाण कोणाचे घड्याळच सापडत नाही. तिथलं कवी संमेलन झालं आणि इकडे आलो गझल गट्ट्याकडे. थोडा लेट झाला, 2-3 गझल ऐकायला मिळाल्या, खूप छान होते. पहिल्यांदा झालं खरं मी कार्यक्रमाला, एवढं काही मला पण कळत नाही, पण ऐकायला तर भारी वाटलं. सगळे फोटो काढतात. आता आपण इकडे जाऊयात, ते पण छान केलं इकडं. बघ, अरे वा, बघ ड पण आहे का? वा नाईस. चे गाठ तुटत जाणे, संबंध सुटत जाणे, शेवट अटाळ असतो रंग विरत जाणे, क्षितिज मिटत जाणे. आता 4 वाजले. बरेचशा स्टॉलला व्हिजिट दिली मी, तर शॉपिंग पण केली, पुस्तकं पण घेतलीत बरीच. आणि आता मी कल्टी मारतो, आता माझं काम झालं इथलं. आता जाऊन जेवतो, मला बेकार भूक लागते. बरीच गर्दी आहे. आता मुख्यमंत्री साहेब पण आले, उपमुख्यमंत्री साहेब आले. सो चलो आता परत जाऊन आपल्याला माघारी यायचं आहे. पण एक नंबर एक्सपिरियन्स होता बेटा, खूप छान.
प्रदर्शनाला आल्यासारखं नाही, 4 पुस्तकं मी घेतल्यात. आता एक एक वाचून तुम्हाला रिव्ह्यू देतो ह्याचा. तो चलो अभी निकलते. कसा अभ्यास झोपून करते अभ्यास? What is the color of Sandy's eyes? ही कुठली पद्धत आहे अभ्यास करायची? नीट बसून करता येत नाही का? Sandyच्या आईचं कसं color? जाई ऐ What is the shape of the marbles? Circle चं spelling सांग. मित्रांनो, मी आता परत एकदा सातारा आलोय. माझा मित्र आहे अभिजित म्हणून, तो आलाय पुण्यावरून. त्याला जरा भेटायचं होतं आणि गावात एक जरा काम होतं. सकाळी दुपारी काही गडबडीत गेलो ना, ते संमेलन झाल्या लगेच गेलो. झाल्या म्हणजे माझा आवडला की मी आलो. तो आता जरा काम होतं, ते काम करतो. अभिजितला पण भेटतो, तुमची पण गाडी घालून देतो. तुम्ही थांबले गोडील नाही करतो, मला वाटतं नाही येईल. आणि हा सोनूने आलेला आहे. केस जरा कमी झालेले आहेत अभिजितचे. हा सोनूने मला ना त्याच्या फॅन्सी कॅफेवर आणले कॉफी प्यायला. तुम्ही आधी मागच्याच पण येऊन पिलेलं कॉफी करा इथं. आणि परत एकदा आलोय. त्यांचा मोठेपणा आहे, ते दुसऱ्यांची नाव आम्ही ऍक्च्युली राहुलवर जाणार होतो कॉफी प्यायला, पण राहुलवर काय जरा बसायला जागा नाही. आणि हे कसं जरा फॅन्सी आहे इथं, जरा लाइटिंग बिटिंग कसं जरा ओके आहे ना, त्यामुळे जरा तरुणांची ह्या कॅफेकडे जरा बरेच हे असते. 10 वाजता बसूयात, बसून घेऊया त्या सोबत बसा. हे असले फॅन्सी कॅफे आहे, असली फॅन्सी कॉफी असतात बदाम बिदाम केला. कर बा आम्हाला सवय 1/2 कॉफी प्यायचं. हाफ कर आता तुझे मोठ बदाम. आम्ही राहुलवर 1/2 कॉफी पिणारी माणसं आहेत. आयला खरंच घ्या अभ्या नाद आहे तुझं, सांगितलं नाही. बस 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 मी नाही केलं बरं का, पैसे बदामाचे आहेत बरं का. बदाम मोडला नाही, कॉफी हाफ केली तरी. ओके, तर आता मी आलोय महेशकडे. महेश आता माझी दाढी करतोय, दाढी करतो जरा. साहित्य संमेलनाच्या सकाळच्या कार्यक्रम सेशनला येऊन गेलो. आत्ता परत रात्रीच्या ह्याला आलोय. आता ते फोकचं कार्यक्रम आहे. आता वेट करतो जरा VIP लॉन्जमध्ये. मग इथं मुख्यमंत्री येऊन गेलेलो, मुख्यमंत्र्यांचा लॉन्ज आहे VIP लॉन्ज. भंडारा शिवबाच्या शंभूच्या नावाने. स्वराज्याचं तोरण बांधलं शिवबाने राजाने. सुहरा 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 मला
ते नियोजनात आम्ही फक्त आम्ही इलेक्शनमध्ये होतो की ते बसायचं. ओके, तर आता वाजले 1:30 वाजले ॲक्च्युली. मी आता घरी पोचले आणि सकाळचा सेशनचा पण कार्यक्रम अटेंड केला, आता संध्याकाळचा पण केला, म्हणजे रात्रीचा. आणि इतकं जबरदस्त होतं ना, म्हणजे नादच नाही करायचा. म्हणजे तुम्ही बघितलंच असेल म्हणजे रील्स आता. तर आता हा व्लॉग मी इथं संपवतो. थँक्यू सो मच. जाऊन जेवतो. आणि प्लीज आता इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता ते कुत्रं पण मला बघून बघायला. बाय बाय.